चिपळूणमधील नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात आज बहादूर शेख नाका येथे उपोषणासाठी आलेल्या रुपेश पवार यांच्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला। यावेळी दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपेश पवार हे बहादूर शेख नाका परिसरातील चौकीजवळ बॅनर दाखवत असताना पतसंस्थेतील काही कर्मचारी अचानक तेथे धावत आले। सुरुवातीला उपोषणकर्त्यांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली। त्यानंतर परिस्थिती चिघळत गेली आणि काही कर्मचाऱ्यांनी पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला केला। हल्लाखोरांनी त्यांना रस्त्यावर खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे। या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। या प्रकरणी पत्रकार दीपक भागवत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। प्रशांत यादव हा भाग एक वेगळा आहे। मी काय सांगतो, मी तुमच्या इथे आलो ना, तर मी पण मागे राहिलो। मी पहिला पोलीस स्टेशनला गेलो की मला कळलं की तुम्ही कॉटेजला आलाय, मी इथे आलो। माणूस म्हणून काहीतरी आपली जी जबाबदारी ती हे करायला पाहिजे। पण दादा मी काय बोलतो, माणूस म्हणून नाही ऐका ना, त्यांनी उपोषणाला बसला, त्याचे सगळ्या परवानग्या घेऊन बसला, त्यांनी त्याला विचारलं ते चुकीचं काय? बसायचा अधिकार कोणत्याला आहे, मी नाहीच म्हणत नाही। त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊन सांगतो की पत्रकाराला मारूच नाही। त्यांनी विचारलं हल्ल्याच्या चौकशीसाठी भाजप जनता पार्टी काय प्रयत्न करणार आहे? 100% जे सत्य आहे त्याच्या बाजून जाणार ना आम्ही राहू। आम्ही कुठे म्हणतोय जर सत्य नसतं मी इथं आलो नसतो ना, मी बाजूला थांबलो असतो। मी म्हणत नाही त्याच्याबद्दल की शासन होऊ नये म्हणून। 100% जे प्रशासन करणार आहे त्याची चौकशी करेल। बघा, फक्त चिपळूण पतपेढीच्या विरोधात कोणी आवाज उठवायचा नाही, बस एवढं त्याला आहे। मार लागले त्याला भेटणं, त्याची चौकशी करणं हे नाही, माझं काम आहे। माझं काय म्हणणं आहे, चिपळूण पतपेढीच्या विरोधात कोणी आवाज उठवला की असंच होणार आहे काय? असं वाटतं 100% आमच्याजवळ पुरावे आहेत। नाही, आम्ही तुम्ही आमचे म्हणून आम्ही तुम्हाला बिनधास्त डिबेट करायला आता आलो। मी नेहमी जशा बातम्या कव्हर करतो तशा कव्हर करण्यासाठी एक आंदोलन होतं। 11 वाजता एक आंदोलन होतं आणि ते कव्हर करण्यासाठी मी बहादूर शेख नाका चिपळूण इथे आलेलो आणि ते चिपळूण नागरी पतसंस्था इथला गैरकारभार त्याच्या विरोधातलं ते आंदोलन होतं। रुपेश पवार सामाजिक कार्यकर्ते ते उपोषणाला बसणार होते, तर ते कव्हर करण्यासाठी आलेलो आणि ते कव्हर करण्याच्या दरम्यान रुपेश पवार आणि चिपळूण नागरीचे कर्मचारी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचं आम्ही शूटिंग करायला लागलो। आणि शूटिंग करताना त्यांना फक्त बोललो मी की कायद्याचं राज्य आहे, इथं गुंडागर्दी करून चालत नाही। आणि त्यांच्याशी वाद घालता घालता ते माझ्याकडे त्यांनी मोर्चा वळवला। ते चिपळूण नागरीचं समोर ऑफिस आहे, तिथून हे सगळी जी माणसं आहेत गुंड ती तिकडून आली वरून धावत, पहिली आलेली, आणि त्यांनी मला पण मारायला सुरुवात केली। एकदा जिथे पहिला व्हिडिओ आहे तिथे मारलं, परत त्या साईडला चिपळूण नागरीच्या बरोबर दारासमोर मी गेलेलो तिथे पण मारला आणि मला पटकन येऊन, म्हणजे वाचण्यासाठी गेलेलो तिथे, पण तिथे पण माणसं होती आणि ही लोक परत आली आणि अशाने सगळ्यांनी मला बेदम मारहाण केली त्या चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गुंडांनी। सध्याच्या प्रकरणामध्ये काय काय चोरीला गेलेलं आहे, काय नाही? माझा बूम असतो तो चोरीला गेला आहे। INS जी वृत्तसंस्था आहे त्या वृत्तसंस्थेचा बूम होता माझ्या हातात, तो चोरीला गेला। त्याच्यानंतर माझं पाकिट वगैरे त्याच्यात पैसे होते, ते पाकिट आय कार्ड वगैरे सर्व त्या बॅगेत होतं, साईड बॅगेमध्ये, ती त्यांनी तोडून घेऊन गेले। आणि शिवाय माझा माईक वगैरे हातात असतो तो पण घेऊन गेले।